आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे। मराठा आंदोलनामुळे मुंबईतल्या सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला होता। दरम्यान यानंतर उच्च न्यायालयाने जरांगे पाटील, वीरेंद्र पवार यांना नोटीस पाठवली आहे। तर राज्य सरकारला देखील न्यायालयाने झापलेला आहे। कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झालेला आहे पाहूयात। काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत, जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा डाव आहे। रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी एल्गार पुकारला असून मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी उपोषण सुरू केलंय। तर दुसरीकडे मराठा आंदोलक मुंबईला वेठीस धरण्याचं काम करत असल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। दरम्यान या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली असून जरांगे पाटलांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले। तर राज्य सरकारची देखील कान उघाडणी उच्च न्यायालयाने केली आहे। आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होत असल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय। दक्षिण मुंबईत रास्ता रोको केला जातोय। आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं। आंदोलनात कोर्टाच्या अटींचं उल्लंघन झाल्याचा दावा सदावर्तेंनी केला। तर नियमांचं पालन करणं त्यांचं काम आहे, त्यांनी करावं असं महाधिवक्त्यांनी सांगितलं। 5000 आंदोलकांची परवानगी होती, मात्र हजारो लोक आलेत असं सदावर्तेंनी म्हटलं। शनिवार रविवारचं आंदोलन विनापरवानगी झाल्याचं सदावर्तेंचं म्हणणं आहे। तर संध्याकाळी 6 पर्यंतच परवानगी होती, त्याचंही उल्लंघन झाल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय। आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप झालाय। पवार ठाकरेंचे लोक रसद पुरवतायत। आंदोलकांकडनं मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरण्यात आल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय। कोर्ट परिसराला आंदोलकांचा घेराव आहे का असा सवाल कोर्टानं केला। लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का असंही कोर्टानं विचारलं। तुम्ही ताबडतोब रस्ते रिकामे का केले नाही अशी विचारणा कोर्टानं केली आहे। यंत्रणांना आंदोलनकर्त्यांकडून धमकी दिल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं। तर राज्यभरातून आंदोलक बोलावू अशी धमकी दिल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं। आम्हाला जरांगेंच्या प्रकृतीची काळजी आहे असं कोर्टानं म्हटलंय। जरांगेंना उपचार घेण्यास आम्ही सांगू शकतो असं कोर्टानं म्हटलंय। आंदोलन आता हाताबाहेर गेलेलं आहे। मुंबईत कोट्यवधी लोक येतील अशी भाषा का वापरली गेली असं देखील कोर्टानं विचारलं। तर वानखेडे ब्रेबॉर्न स्टेडियम देण्यात यावं अशी मागणी वकिलांनी केली। तर 26 ऑगस्टच्या आदेशाचं पालन करा असं कोर्टानं म्हटलंय। शाळा, कॉलेजेस, नोकरदारांना त्रास नको। जरांगे, वीरेंद्र पवारांना नोटीस द्या असं कोर्टानं म्हटलंय। उद्या 4 वाजेपर्यंत आंदोलकांना रस्त्यावरनं हटवा असं कोर्टानं म्हटलंय। तर उद्या दुपारी 3 वाजता या संदर्भातला निर्णय देणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय। दादांचं हे आंदोलन हे सरकारविरुद्ध आहे। दादांचं आंदोलन हे प्रशासनाच्या विरुद्ध आहे। येथील लोकांना कोणताही त्रास देण्याचा त्यांचा कोणताही मानस किंवा उद्देश नाही, हे त्यांच्या आव्हानातून या वेळोवेळी दिसलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी, काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत, जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा डाव आहे। परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। कशा प्रकारे अर्धनग्न आंघोळ करत आहेत, कशा प्रकारे लोकांना त्रास देत आहेत, कशा प्रकारे चाकरमानी, कशा प्रकारे रेल्वेतल्या लोकांना त्रास होत आहे हे सुद्धा दाखवलं। सिग्नलवर त्यांनी सांगितलं, एका वकील महोदयांनी की 2 तास लाईट बंद केली। आम्ही चक्क व्हिडिओ दाखवला। इलेक्ट्रिक सिटी असते त्या सिग्नलवर जाऊन बसलेत। जर त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर काय होईल। आम्ही त्याचबरोबर मान्य न्यायालयाला हेही दाखवलं की त्याच्यामध्ये कशा प्रकारे एक मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय। मराठा आरक्षणावर कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या। मराठा आंदोलकांनी अटी शर्थींचं उल्लंघन केल्याचं कोर्टानं म्हटल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। तर कोर्टाच्या निर्णयांचं पालन करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर उद्या 3 वाजेपर्यंत सरकारनं आरक्षण दिल्यास आंदोलनाची गरज भासणार नाही असं वीरेंद्र पवारांनी म्हटलंय। मला असं वाटतं, मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही, पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन
कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल. वाहतुकीची कोंडी नको, रस्ते मोकळे करा आणि आंदोलकांना रस्त्यावरनं बाजू व्हायला सांगा. आपली भूमिका काय? कोर्ट असं म्हणतं. या संदर्भामध्ये ज्यावेळी ऑर्डर येईल, मनोदातांबरोबर ऑर्डर ठेवू, त्याच्यावरती मनोदाता विस्तृत सांगतील, कारण अर्जदार मनोदाता आहे. महत्वाचं म्हणजे उद्या 4 वाजेपर्यंत हे सगळी कारवाई करा, कारण उद्या 3 वाजता पुन्हा सुनावणी आहे यावर. 3 वाजेपर्यंत आरक्षण द्यावं, सुनावणीची गरजच लागते. परवानगी 1च दिवसाची देण्यात आली होती, तर आंदोलन सुरू कसं राहिलं असा सवाल केला. मुंबई पोलीस बोलतील ना त्यावर. तुम्हाला वेळोवेळी मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे का? प्रत्येक वेळी आम्ही अर्ज केलेले आहेत. आम्हाला नकारार्थी कुठलंच पत्र आलेलं नाही. CSMT स्थानकावर मराठा आंदोलकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली, तर त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास झाला. त्यामुळे मराठा आंदोलनावर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाच्या नाराजीनंतर सुधारणा होईल अशी अपेक्षा असल्याचं मत राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलं आहे. तर जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारनं लवकर मार्ग काढावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. कालही आणि आजही जरांगे पाटलांना मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं. अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आमचे आंदोलनकर नाही आहेत किंवा आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं. मला वाटतं बघूया आता ती भूमिका त्यांनी आता मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उच्च न्यायालयाने जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्यानंतर मला वाटतं सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. 2007 पासून सुद्धा माझा 20 वर्ष या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून माझा सुद्धा लढा आहे. आणि त्याचाच एक मावळा हे मनोज जरांगे पाटील आहे. माझी एवढंच म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे, जे अनेक मागण्या त्यांनी सरकारच्या पुढे ठेवलेल्या आहेत, सरकारने सुद्धा लवकर दोघांनी एकत्र येऊन त्याच्यावर मार्ग काढावा अशी माझी सरकारला विनंती आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. दरम्यान अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीयेत. आझाद मैदानावर 5000 आंदोलकांनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र आझाद मैदानात आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. दरम्यान येत्या काही दिवसात आरक्षण न दिल्यास 5 कोटी मराठा मुंबईत घुसणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.